आज बनवूया अगदी झटपट, थंडगार आणि सगळ्यांना आवडणारी दही भात रेसिपी. उन्हाळ्यात खायला खूप छान लागते. उपवासानंतर किंवा लंचसाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. नमस्कार, मी पल्लवी. एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. ही दही भाताची रेसिपी करायला खूप सोपी, झटपट आणि पोटभरीची आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. दही भात बनवण्यासाठी 1 वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला छोटा जो कप आहे त्याने अर्धा कप इतकं दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्याने हा भात बराच वेळ छान मऊसूत राहतो आणि दहीसुद्धा खूप जास्त घट्ट होत नाही. आता यामध्ये घालूया आपण 1 वाटी दही. दही घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आणि चवीनुसार थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. जर हा भात तुम्ही डब्यासाठी नेत असाल, लंचसाठी आणि सकाळी करून ठेवत असाल, तर यामध्ये दूध थोडंसं जास्त घालायचं आहे. म्हणजे दुपारपर्यंत भात छान फुगून तयार होतो खाण्यासाठी मस्त असा आणि दहीसुद्धा खूप जास्त आंबट होत नाही. तर सगळं छान असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता यावरती आपण एक फोडणी देऊया. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायची आहे मोहरी. यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी घालायचा आहे थोडासा हिंग. आता ही फोडणी आपल्याला या भातावरती घालून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल थोडंसं तिखट तर हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरीही चालेल. तर गॅस बंद केलेला आहे आणि ही फोडणी आपण या भातावरती घालून घेऊया. फोडणी भातावरती घालून घेतल्यानंतर आपल्याला सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ही जी मिरची आहे सुकी लाल मिरची ती याच्यावरती चुरून घातली तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. सगळं छान असं एकत्र करायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला हे सगळं असंच ठेवायचं आहे. म्हणजे भात आणि दही छान असं एकत्र होतं. भात या दह्यामध्ये छान असा मुरला जातो. तर अशा पद्धतीने आज आपण दही भाताची ही रेसिपी तयार केलेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.